राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेअंतर्गत सुमारे 2000 कोटी रुपयांची रक्कम 93 लाखांपेक्षा अधिक शेतकऱ्यांच्या खात्यात आज जमा होणार आहे। नमस्कार शेतकरी बांधवांनो, एक अत्यंत महत्त्वाची आणि दिलासादायक बातमी तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत। शेतकरी बांधवांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अंतर्गत आता लाखो शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे। आज मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरी योजनेचा हप्ता जमा केला जाणार असल्याची माहिती स्वतः मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। नमो शेतकरी योजनेच्या 8व्या हप्त्याची वाट पाहणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही बातमी खूपच दिलासादायक आहे। 8वा हप्ता कधी येणार, पैसे कधी मिळणार या चिंतेत असलेल्या शेतकऱ्यांची प्रतीक्षा अखेर संपलेली आहे। अनेक शेतकरी रोज बँकेत चौकशी करत होते, मोबाईलवर मेसेज येत होता, पण खात्यात पैसे जमा झाल्याचा क्रेडिट मेसेज येत नव्हता। मात्र आता घाबरण्याची काहीच गरज नाही, कारण नमो शेतकरी योजनेच्या अंतर्गत 8व्या हप्त्याचे वितरण सरकारने सुरू केले असून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम डीबीटीच्या माध्यमातून थेट जमा केली जाणार आहे। म्हणून शेतकरी बांधवांनो, कोणताही गोंधळ न करता ही माहिती शांतपणे समजून घ्या। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण पुढे अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगणार आहोत। आता इथे एक महत्त्वाची बाब आहे, जर तुम्ही 2 आवश्यक कामे पूर्ण केली नसतील तर तुमचा 8वा हप्ता अडकू शकतो किंवा उशिरा मिळू शकतो। अनेक वेळा कागदपत्रे किंवा प्रक्रिया अपूर्ण असल्यामुळे शेतकऱ्यांचे पैसे थांबतात। म्हणून पैसे मिळाले नाहीत असे म्हणण्याआधी ही 2 कामे पूर्ण झाली आहेत का हे एकदा नक्की तपासा। जर सर्व प्रक्रिया पूर्ण असतील तर नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता 100% खात्यात जमा होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। शेतकरी बांधवांनो, राज्यातील तब्बल 15 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांना पहिल्या टप्प्यात 8वा हप्ता दिला जाणार आहे। ही माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असून हा अपडेट शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे। या जिल्ह्यांमध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, अकोला, बुलढाणा, चंद्रपूर, सोलापूर, नागपूर, कोल्हापूर, वाशिम, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगर, लातूर, हिंगोली आणि परभणी या सर्व जिल्ह्यांमधील पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणार आहेत। मात्र शेतकरी बांधवांनो, एक गोष्ट नक्की लक्षात ठेवा, तुमच्या बँक खात्याला आधार कार्ड लिंक आहे का हे तपासून घ्या। आधार लिंक नसेल तर पैसे मिळणार नाहीत। तसेच फार्मर आयडी आणि KYC या दोन्ही प्रक्रिया अनिवार्य आहेत। PM किसान योजनेचा 21वा हप्ता ज्या शेतकऱ्यांना मिळालेला आहे त्यांनाच नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता मिळणार आहे। जे शेतकरी अपात्र ठरले आहेत त्यांना हा लाभ मिळणार नाही। सरकारने स्पष्ट सांगितले आहे की 31 डिसेंबरपूर्वी नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता जमा होणार आहे। त्यामुळे अजून काही प्रक्रिया बाकी असतील तर त्या लवकरात लवकर पूर्ण करून घ्या। शेतकरी बांधवांनो, अशीच महत्त्वाची आणि अचूक शेतीविषयक माहिती सर्वात आधी मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन नक्की ऑन ठेवा। मी पुन्हा भेटेन अशाच एका नवीन आणि महत्त्वाच्या अपडेटसह। तोपर्यंत काळजी घ्या। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद।